आदिवासी महानगरपालिका भागामध्ये काय काय नुकसान होऊ शकतं आपण आपल्या मांडलं, प्रकल्प झाला फायदा काय होऊ शकतो हे मांडलं. नक्कीच त्यासाठीच 19 तारखेला मी आधी विचारलंय की एवढं लपून छपून करायची गरज काय. कसं आहे अतुलजी, जर प्रकल्पाचा फायदा असता, जर आपली चांगली गोष्ट असती तर आपण उजळ माथ्याने सांगतो ना. म्हणजे आमदारांना अंधारात ठेवायचं, खासदारांना अंधारात ठेवायचं, ग्रामपंचायतींना अंधारात ठेवायचं, प्रकल्प रेटून न्यायचा. म्हणूनच म्हटलं की तेव्हा शंकेची पाल जास्त चुकचुकते. जर उजळ माथ्यानं खरोखर याचा फायदा आहे तर तुम्ही उजळ माथ्याने येऊन सांगा, एवढंच आमचं म्हणणं आहे. म्हणून आपण जे म्हणालो की प्रकल्पाला आपला आंधळा विरोध नाही, त्याचे काय फायदे तुम्ही नेमके आम्हाला सांगा, आमच्या मनातल्या ज्या शंका आहे या शंकांचं निरसन करा. आणि जर आमच्या सगळ्या शंकांचं निरसन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करू शकत असाल आणि प्रकल्पाचे फायदे समजावून सांगत असाल तर पुन्हा आपण इथे भेटू. जर ते शंका निरसन झालं तर मीच स्वतः येऊ पुन्हा तुम्हाला कंपनीच्या अधिकाऱ्यांबरोबर प्रकल्पाचे काय फायदे आहेत बाबा आमचं शंका निरसन झालं हे आपण प्रामाणिकपणे कबूल करू, पण आपल्याला यात काहीच लपवायचं नाही. बांगर साहेब, त्याच्यामधला एक फार महत्वाचा मुद्दा आहे. माझं पत्रकार बांधवांना विनंती की ते जे 3 डॉट सांगितले ना, ते 3 डॉट फार महत्वाचे. राज्याची असणारी एकूण एनर्जी रिक्वायरमेंट जी 80,000 मेगावॅट नाही, असं असताना सुद्धा यामध्ये हे प्रकल्प रेटले जातात. लावून देतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, तिसऱ्या मुंबईची अनाउन्समेंट होते. तिसऱ्या मुंबईमध्ये डेटा सेंटर्स मोठ्या प्रमाणावर येतात, जे डेटा सेंटर्स अमेरिकेतून हद्दपार झालेले आहेत. त्याचवेळी अमेरिका आणि भारत यांच्या ट्रेड डीलच्या विषयी अनेक संशयाचं धुकं अनेक बाबतीत आजूबाजूला दिसतं, ज्यामध्ये फ्री डेटा ऍक्सेस हा एक फार महत्वाचा कळीचा मुद्दा देशाच्या दृष्टीने आहे. आणि त्यावेळी हे प्रकल्प लादले जातात. त्यामुळे फक्त एकाच्या फायद्याचं आहे की यामध्ये नेमकं काय काय, म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की हे फक्त हिमनगाचं टोक आहे, याच्या खोलात गेलं तर अनेक गोष्टी बाहेर येतील. स्फोट होऊ शकतो. आपला जो बेसाल्ट जो आहे, जो आहे तो बनलेला आहे, त्याचं पाणी जर वरलं गेलं तर त्याचा स्फोट होईल पाणीचं. आमदार साहेब बोला. जी हाँ हाँ हम हो माझं आत्ताच कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं. कलेक्टर साहेबांना आपण आपल्या सगळ्यांची व्यथा वेदना सांगितली. 19 तारखेला बाधित गावांचे सगळे सरपंच, आपण लोकप्रतिनिधी, पर्यावरणाच्या संदर्भातले तज्ज्ञ आणि कंपनीचे लोक, MPCBचे अधिकारी अशी एक बैठक 19 तारखेला कलेक्टर साहेब आयोजित करतायत आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी. आणि 21 तारखेची जी जनसुनावणी आहे ती स्थगित केल्याचा आदेश थोड्या वेळात कलेक्टर काढतील. नाही, ते स्थगित करतायत ती. हो, ती स्थगित करतायत. त्याचा आदेश थोड्या वेळात येईल ती स्थगित झाल्याचा. ओके, ते आपण सांगा तसं. आत्ताच कलेक्टर साहेबांशी बोललो मी. जी भूकंपप्रवण क्षेत्र तयार होईल, तो मुद्दा महत्वाचा आहे. तो मांडला आपण. भूकंप प्रवण 3 कॅटेगरीचं जे क्षेत्र आहे हा धोका आहे. आता माजी आमदार अतुल बेनकेंशी बोललो, ते आता MPCBच्या ऑफिसच्या बाहेर होते. अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अतुल बेनके बोलले, त्याच्यामध्ये टेक्स्ट बातमी गेली, त्याचे व्हिडिओ देखील त्यांची माहिती दिली. तिथे शरदांनी सांगितलं की बाबा बातमीदारांनी चुकीची माहिती पसरवली, लोकांचं कन्फ्युजन झालं. मी म्हणालो मला खुलासा करायचा आहे. ते म्हणाले की तुम्हाला खुलासा करता येणार नाही. मी म्हणालो मी नागरिक आहे. ते म्हणाले नागरिक तुमच्या घरी. नंतर ते पुढे काय बोलले ते सगळ्यांनी पाहिलं आहे. लोकप्रतिनिधी असे वागतात कसे. मी माझी भूमिका तुमच्या समोर स्पष्ट केली की माध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मी व्यक्तिशः अगदी आपल्याविषयी जर बोलायचं म्हणालं तर आपण तालुक्यातले अतिशय ज्येष्ठ पत्रकार आहात. तुमचे माझे वैयक्तिक मतभेद होऊ शकतात, असूही शकतात, कारण लोकशाहीमध्ये डेमोक्रेसी हॅज अ राईट, म्हणजे वी बॅक असू शकतात. परंतु माझ्याकडून कारण मी काय वागला होतो
हे माझ्या हातात आहे आणि आपण जे काही पब्लिक लाईफमध्ये वागतो हे लोक पाहत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की माध्यमांनी त्यांची भूमिका आहे चोखपणे या पद्धतीने कुठल्याही माध्यम प्रतिनिधीला अशा पद्धतीने भाषा वापरणं हे निषेधार्ह आहे असं माझं प्राण. वाडवडिलांनी ज्येष्ठांनी आपल्याला शिकवलंय, आपल्याला कुत्रा चावलं तर आपण कुत्र्याला चावायला जात नसतोय. त्यांचं मतितार्थ वेगळा असेल, त्यांना नंतर त्याची जाणीव झाली म्हणून त्यांनी ते स्पष्टीकरण दिलं असेल. मला वाटतं यामध्ये आमदार महोदयांच्या मनात तसं काही नसावं. त्यांच्याही मनात तालुक्याचं हित आणि तालुक्याच्या हिताचं काय आहे हीच गोष्ट असावी. आणि म्हणून मी आजच्या प्रेस कॉन्फरन्सला सुद्धा आमदार महोदयांना बोलावलं होतं. ते काही कारणामुळे येऊ शकले नाहीत, पण हे प्रेझेंटेशन मी पूर्ण त्यांना सुद्धा पाठवेल. आणि ते सुद्धा आपण जिल्हाधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं की आमदार महोदय सुद्धा यासाठी आग्रही होते ही जनसुनावणी रद्द होण्यासाठी. त्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की तालुक्यावरचं जे संकट आहे हे दूर करण्यासाठी आपल्याला आपल्या जर काही तू मैमे जरी घडली असेल तरी त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. आपल्याला तालुक्याच्या हितासाठी उभं राहिलं पाहिजे. हा प्रकल्प म्हणजे फार मोठी धोक्याची घंटा आहे आणि त्यामुळं अशा कुठल्याही गोष्टीला फारसं महत्व न देता माझी आपल्याला विनंती आहे की या प्रकल्पावर, या प्रकल्पाच्या धोक्यांवर आपण जास्त लक्ष केंद्रित करावं. तर या प्रकल्पाच्या संदर्भात तालुक्यातले एक नेते म्हणाले की आपल्याला फार मोठं काम मिळणार आहे, जेसीबी आणि पोकलेट तयार करा. कोण म्हणाला हे कळलं नाही. तुम्हाला काही माहिती असेल तर प्लीज सांगा. माझा अशा दलालीपेक्षा दीर्घकालीन पर्यावरणीय परिणाम, पाण्यावर होणारे परिणाम या सगळ्या गोष्टींकडे जास्त लक्ष असतं. त्यामुळे माझ्या आजूबाजूला तुम्हाला मूठभर कंत्राटदारांची गर्दी दिसत नाही आणि त्यामुळे कुणाच्या जेसीबीला कुणाच्या पोकल्यांना काम मिळणार याच्याशी मला देणं घेणं नाही. मला जर माझ्या तालुक्याचं नुकसान होणार असेल तर मी या प्रकल्पाच्या विरोधात ठामपणे उभा आहे, एवढी मी तुम्हाला खात्री देतो. हा प्रकल्प होऊ नये म्हणून 9 ऑगस्ट पासून सुरेश वासके उपोषणाला बसलेले आहे. आमची तब्येत खालावलेली आहे. दवाखान्यामध्ये त्यांचे उपचार चालू आहे. तुम्ही त्यांना काय आव्हान कराल भेटायला जाणार आहे? नक्कीच. आता सूरज वासगेंनाच मी जाऊन भेटेन यानंतर की जनसुनावणी स्थगित झालेली आहे, त्यामुळे त्यांनी उपोषण सोडावं. त्यांच्यासारखा एक धडाडीचा युवक कार्यकर्ता हा समाज जीवनामध्ये आमच्या खांद्याला खांदा लावून काम करत राहायला पाहिजे हीच आमची भावना आहे. त्यामुळे इथून मी जाऊन जरूर त्यांची भेट घेईन. तर या प्रकल्पामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यांचा समावेश आहे आणि या तालुक्यांमध्ये इकडचे आमदार आहेत ते बाकीचे आमदारही त्यामध्ये सहभागी आहेत? आता हा प्रकल्प यामध्ये 2 तालुके आहेत, 2 जिल्हे 2 तालुके, पुणे आणि ठाणे, मुरबाड आणि जुन्नर या 2 जिल्ह्यांचा आम्ही एका प्रकल्पाविषयी बोलू. असे 59 MOU महाराष्ट्र सरकारने केलेले. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.